नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवर संतापले। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच एजेंडा आला बाहेर, कारवाईचा दिला इशारा। महायुतीत कोणताही कोल्ड वॉर नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा। 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे। अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा। आमदार सुरेश धसांनी घेतली डीजीपी रश्मी शुक्ला यांची भेट। गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची केली मागणी। आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर। अभिनेता कमाल खानचे वादग्रस्त विधान, मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मसाजोगला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती। सुप्रिया सुळेंशी संवाद साधताना देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। मसाजोगच्या ग्रामस्थांनी यावेळी सुप्रिया सुळेंकडे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली। सुळेंनीही या प्रकरणात न्याय झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही दिली। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचीही भेट घेतली। महादेव मुंडे यांची दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली होती। सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीशी संवाद साधत असतानाच बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याशी फोनवरून संपर्क साधत मुंडे यांच्या पत्नीला ठराविक वेळेला या प्रकरणाच्या प्रगती अहवालाची माहिती देण्याची विनंती केली। त्याला कामत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। दीर्घकाळानंतर धारूर बस स्थानकात MIDC कार्यालयाच्या माध्यमातून सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु हे काम पूर्णपणे बोगस व माती मिश्रित होत आहे। तर या कामाकडे ST महामंडळाचे अधिकारी व प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे देखील पूर्णपणे दुर्लक्ष आहे। धारूर बस स्थानकामध्ये प्रवाशांना धुराळ्याचा त्रास होत होता। अनेकदा ST आल्यानंतर टायरखाली आलेले दगड उडून प्रवाशांना लागले देखील आहेत। अनेक दिवसांच्या मागणीनंतर हे काम सुरू झाले आहे, परंतु सध्या हे काम अतिशय बोगसरित्या सुरू आहे। माती मिश्रित डस्ट, अत्यल्प सिमेंटचा वापर यासह वापरले जाणारे सर्वच साहित्य पूर्णपणे दर्जाहीन वापरले जात आहे। तर याकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे किल्ले धारूर शहरातील नागरिक बोलून दाखवत आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने आज पुन्हा एकदा एक मोठं पाऊल उचललं आहे। जिल्ह्यातील ज्यांच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत अशा रेकॉर्डवरील 180 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत गुन्हेगारीचे आयुष्य चांगले नाही, आता संधी मिळाली आहे तर स्वतःमध्ये बदल करा, स्वतः आणि कुटुंबियांचे जीवन व्यवस्थित करा, पुढचं आयुष्य चांगलं जगता येईल यासाठी चांगलं बना अशी समज दिली। तुमच्या सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहे, जर यापुढे गुन्हा केलाच तर हद्दपारी, MPDA आणि मकोका अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबीही या 180 जणांना यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दिली। केली जाईल, तुमच्यावरती MPDA सारखी कारवाई केली जाईल किंवा एखाद्या गँगशी रिलेटेड असतात, एखादा गुन्हा एखाद्या गँगशी रिलेटेड असेल आणि आता दुसरा परत गुन्हा झाला तर मात्र तुम्ही मोठ्यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी होऊ शकता। खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मसाजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी बीड पोलिसांनी संतोष देशमुख हत्याकांड हे एका महिलेसोबतच्या अनैतिक संबंधातून घडल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला होता असा खळबळजनक आरोप मसाजोगच्या गावकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर केला। दिनांक 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली, मात्र गावकरी त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत पोलिसांनी तिथे एक रुग्णवाहिका आणली होती। या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुख यांचा मृतदेह केजकडे न नेता कळंबच्या दिशेने नेण्यात आला। तिकडे एका महिलेला तयारही ठेवण्यात आले होते। या महिलेशी देशमुख यांचे संबंध होते, त्यांच्यातील वादातून त्यांची हत्या झाली असे पोलिसांना दाखवायचे होते, पण मसाजोगच्या तरुणांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करत पोलिसांचा हा प्लॅन हाणून पाडला असेही गावकऱ्यांनी यावेळी सांगितले।
त्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून. आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता. बॉडीला पैसे नाही, त्याला बॉडीला पैसे नव्हते, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळा ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाईक तयार ठेवली होती, त्या बाईकच्या मागे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील टपरीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करावे या मागणीसाठी शेवगाव शहर संघर्ष समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि चर्मकार विकास महासंघ यांच्या वतीने शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की शेवगाव शहरातील टपरीधारकांचा गेली 60 ते 70 वर्षांचा इतिहास असून सदर टपरीधारकांचे अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच टपरीधारकांवर विविध बँकांचे कर्ज असल्याने बँकांनी कर्ज फेडण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही टपरीधारकांकडून आत्मघाती कृत्य होऊ नये यासाठी नगर परिषदेचे सर्व भूखंड ताब्यात घेऊन या टपरीधारकांचे 8 दिवसांच्या आत पुनर्वसन करण्यात यावे, अन्यथा मोठे जन आंदोलन करून टपरीधारकांचे अतिक्रमण शासकीय नियमानुसार पूर्ववत करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे शेवगाव शहर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे, शेवगाव. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन बुलढाणा येथील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट सुभाष निमकर यांनी केले. सरस्वती देवी व मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कैलासवासी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे सुरुवातीला पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत राज्य सचिव सुभाष लहाने, विभागीय अध्यक्ष रवींद्र वाघ आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष शौकत शहा यांनी केले. या अधिवेशनात राज्य उपाध्यक्ष भिकाभाऊ चौधरी, कार्याध्यक्ष सुमित कुलकर्णी, बीड जिल्ह्यातून आलेले संपादक प्रचंड सोळंके, नाशिक विभागीय अध्यक्ष विलास कट्यारे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सचिव सुभाष लहाने यांनी केले. यावेळी राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांची कर्मभूमी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील पत्रकार बाळासाहेब आडागळे, अमर साळवे, प्रचंड सोळंके, परमेश्वर सोळंके यांच्या वतीने प्रदीप कुलकर्णी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले अनेक संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशी घुसखोर हे आधार कार्ड व रेशन कार्ड बनावट बनवून शासनाचे लाभ घेत असून सोलापूर शहर हे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याच्या लगत आहे. याचा फायदा घेऊन सोलापूर शहरात देखील बांगलादेशी नागरिक घुसखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोलापूर शहरात जर बांगलादेशी नागरिक असतील तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्तांना देण्यात आले. यावेळी रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, मौला शेख, गुरुनाथ कोळी, बालाजी भंडारी, पप्पू शेख, शरणप्पा जगले, प्रसाद जगताप, सादिक शेख यांचीही उपस्थिती होती. युवा दर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद, माढा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.